Indefinite hunger strike by Navi Mumbai MNS demanding resumption of work on Turba Store flyover. The construction work of the flyover at the Turba Store has been stalled for several months. To demand its immediate resumption, the Maharashtra Navanirman Sena has started an indefinite hunger strike. The Turba Store area located on the Thane-Belapur road is one of the largest residential area. Many commuters who cross the road to reach the Turba railway station have met with fatal accidents. Hence, the local residents have been demanding the construction of a flyover at this spot. The municipal corporation has initiated the construction of the flyover, but the work was suddenly halted. This has led to a continuous spate of accidents. To raise their voice against this, the MNS has begun a hunger strike. Our sole demand is the quick completion of this flyover, said one of the protesters. The city president of MNS, Gajanan Kale, was also present at the protest site. He warned that if the issue is not resolved promptly, the families of the accident victims along with MNS will protest at the municipal headquarters. पासून आम्ही पत्रावर करतो महानगरपालिका अधिकाऱ्यांना, आयुक्तांना, शहर अभियंत्यांना वारंवार पत्र देऊन सुद्धा या ठिकाणी काम होत नाही. या ठिकाणी पब्लिक आपला ब्रिज उभं राहत नाही आहे पुरणपूल. तरीसुद्धा आम्ही 2022ला आम्ही आंदोलन केलेलं, मोर्चा काढलेलं. त्यानंतर आम्ही गेल्या 15 दिवसापलीकडे आम्ही रस्ता बंदन आंदोलन पण केलेलं आहे. शेवट अगदी 2 महिना काम करतात, अजून 6 महिन्यात काम थांबवणार, अजून परत 2 महिने काम चालू करणार, अजून परत 6 महिन्यात थांबवणार. म्हणजे आता असं किती जणांचा ॲक्सिडेंट होतो या ठिकाणी. प्रशासन महानगरपालिका अधिकाऱ्यांना लक्ष देत नाही आहे. आता आमची आई बसलेली आहे, यांचा मिस्टर 60 वर्षाचं मिस्टर त्यांचं ऑफ झालं. आता हे करणार काय? म्हणजे महानगरपालिका अधिकारी ह्यासुद्धा बी कळत नाही आहे, यांना विचारात पण सुद्धा नाही आहे. म्हणजे माणसं काही आहेत काय, रोज रस्ता रोज कंटिन्यू क्रॉस करताना रोज सकाळी कंटिन्यू 1000 पब्लिक इथून क्रॉस होतात. ह्यासुद्धा सुविधा देत नाही आम्हाला. आम्ही टॅक्स भरत नाही का महानगरपालिका? घरपट्टी टॅक्स भरतो, प्रत्येक जे काही टॅक्स आहेत आम्ही सगळं टॅक्स आम्ही भरतो महानगरपालिका झोपडपट्टीतून, पण आम्हाला सुविधा देत नाही आहे. पण बाजूला ठिकाणी दुसऱ्या गावात झोपडपट्ट्यामध्ये तिकडे त्या लोकांना विकास म्हणजे गोष्टी भेटतात, पण आम्हाला तुर्बा काय गोष्टी आम्हाला भेटत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं हे काम दरवडी का करत आहे? कॉन्ट्रॅक्टर अधिकारी ज्या स्थानिक लोक आहेत ते लोक काम अडवणार. त्यांचं काय मला असं का टक्क्यावर काय लेणं देणं का आम्हाला काय कल्पना नाही आहे. पण 2022ला वर्क काढलं होतं, 2023ला काम संपन्न तारीख दिलं होतं 2023 ऑक्टोबरला. आज 2024, आज 2025 उद्या त्याला, आज 15 दिवस झालं तर 2025. म्हणजे हे काम विरीच म्हणजे 3-3, 4-4 वर्ष लागतं या लोकांना. जोपर्यंत आमच्या मागण्या पुरं होत नाही आहे तोपर्यंत आमचं उपोषण असं चालू असणार. जोपर्यंत अधिकाऱ्यांना लक्ष देत नसेल तर तो आमचं उपोषण चालू असतं.